हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो ग्रामर सेक्शनचा आज आपला डे 8 आहे. आज आपण घेणार आहोत कंटिन्यूस फ्युचर टेन्स, ज्यांनी कंटिन्यूस पास्ट टेन्स आणि कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स मी घेतलेले आहेत. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला कंटिन्यूस फ्युचर टेन्स समजायला सोपा जाईल. तो जास्त वेळ न घेता आज चालू करूया आपला कंटिन्यूस फ्युचर टेन्स. जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं, कंटिन्यूस म्हणजे एखादं काम चालू असणं, किंवा कंटिन्यूस पास्टमध्ये जे झालेलं काम असतं. कंटिन्यूस प्रेझेंट म्हणजे जे काम आपण करणार आहोत. आता काय कंटिन्यूस फ्युचर टेन्स, फ्युचरमध्येच तुम्हाला अर्थ कळतो की फ्युचर म्हणजे भविष्यातलं. कंटिन्यू म्हणजे जे काम चालू आहे, एखाद्या स्पेसिफिक टायमापासून तर एखाद्या स्पेसिफिक टायमापर्यंत चालू आहे, आणि मध्ये ते काम तुम्ही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्कूलमध्ये 11 PM ला जाता किंवा 11 वाजता तुम्ही जातात आणि तुमची स्कूल 5 वाजता सुटते, तर तुम्ही 3 वाजता म्हणजे 3 वाजतापर्यंत तुम्ही जर स्कूलमध्ये राहतात, तर तो काय असं कंटिन्यूस असतो. कंटिन्यूस त्यालाच म्हणतात कंटिन्यूस फ्युचर टेन्स, म्हणजे चालू भविष्य काळ. आता चालू भविष्य काळ काय की असे जाणार आहोत, बघणार आहोत, असं म्हणजे असेल, बघणार आहोत, जाणार आहोत, खाणार आहोत, असं. देन भविष्यात काही वेळेवर काही काम होत असेल, भविष्यात काही वेळेवर काही काम होत असेल. जसं की मी तुम्हाला आत्ताच बोलली की जस्ट तुम्ही आता थोड्या वेळात घरी जाशाल किंवा तुम्ही अदर क्लासेसला जाशाल, तर भविष्यात तुम्ही ते काम करणार आहात, म्हणजे चालू येते, त्याला काय म्हणतात कंटिन्यूस फ्युचर टेन्स. देन मी तुम्हाला आताच बोलली, नाव 3 PM to 6 PM फ्युचरमध्ये. तुम्ही सपोज आत्ता 11 वाजता शाळेत गेलेला आहात आणि तुमची स्कूल 6 वाजता सुट असेल किंवा तुम्ही 6 वाजता घरी पोहोचत असाल, तर तुम्ही 3 वाजतापर्यंत जर तिथे असतात, म्हणजे कंटिन्यूस अजून तुम्हाला बाकी आहे बुवा 6 पर्यंत, तर कंटिन्यूस असतात, त्याला कंटिन्यूस फ्युचर टेन्स. आता मी तुम्हाला बोलली होती की सगळ्या फॅमिली स्टडी करण्यासाठी आपल्याला मेन महत्त्वाचं काय, सरनेम. कारण की प्रत्येक फॅमिलीचा सरनेमशिवाय आपल्याला त्यांची फॅमिली कळणार नाही. तर याचं सरनेम काय, सब्जेक्ट प्लस शॉल बी प्लस बी प्लस वी प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तुम्हाला आतापर्यंत तर कळूनच गेलं असेल की फ्युचरला आपण नेहमी शॉल बिल वापरतो. याच्यामध्ये फक्त नवीन शब्द तुम्हाला काय बघायला मिळतोय, बी. काय बी हा एक फक्त नवीन हेल्पिंग म्हणून आलेला आहे. देन हे आयला काय, आयचा जेव्हा आपण सेंटेन्सची स्टार्टिंग करू तेव्हा शॉल आणि विल दोघं यूज होता. मीन्स आय शॉल, आय विल. देन ही आणि शील आपण विल आणि शॉल दोघं, and we use त्याला shall will. Okay. Then I will be watching TV at 5 PM tomorrow. मी 5 वाजता TV बघणार आहे उद्या. I shall be watching TV at 5 PM tomorrow. Then he will be going to market tomorrow. तो मार्केटला जाणार आहे उद्या. We will be eating pasta tomorrow. आम्ही उद्या पास्ता खाणार आहोत. आम्ही उद्या पास्ता खाणार आहोत. Then she will be cooking. She will be cooking tomorrow किंवा she will be cooking. ती उद्या काय करणार आहे, कुकिंग करणार आहे. Then I shall be reading a newspaper tomorrow. I shall be reading a newspaper tomorrow. म्हणजे मी उद्या न्यूजपेपर वाचणार आहोत. Then तुम्हाला मी बोलली होती क्वेश्चन मध्ये पण येतं आणि नकारार्थी पण येतं. What will you be doing this Saturday? तुम्ही या सॅटर्डेला काय करणार आहात, असं आपण विचारतो ना की भविष्यामध्ये तुम्ही आता सपोज तुमचा आज शुक्रवार फ्रायडे असेल तर तुम्ही विचारशाल ना की देन तू नेक्स्ट डे काय करणार आहे, सॅटर्डेला काय करणार आहे. तर तसं ही विल बी प्रिपेअरिंग फॉर हिज एक्झाम दिस इयर. किंवा तुमच्या घरात जर तुमचा एखादा भाऊ बहीण जर ह्या वर्षी 10वीचा किंवा 12वीचा किंवा कोणत्या पण अदर एक्झामचा जर तयारी करत असेल, तर तुम्ही कसं म्हणशाल की ही विल बी प्रिपेअरिंग फॉर हिज एक्झाम दिस इयर. ओके. देन शी विल बी, आता नकारार्थी वाक्यामध्ये मी इथं काय बोलली ती वर्ब नंतर, शी विल बी नॉट कुकिंग टुमॉरो. शी विल बी नॉट कुकिंग टुमॉरो. ती उद्या जेवण बनवणार नाही आहे. शी विल बी नॉट कुकिंग. शी विल बी नॉट गोइंग टू मार्केट. ती मार्केटला जाणार नाही आहे. शी विल बी नॉट गोइंग टू मार्केट. आता भविष्य काळात एखादी कृती चालू असेल असे दाखवते, त्यालाच कंटिन्यूस फ्युचर टेन्स म्हणतात. जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.